बघा किती भारी भाजी आहे ना। तर चला मी तुम्हाला दाखवते आपण ही भाजी कशी। तर चला आज आपल्याला करायची गोबीची भाजी हिरव्या मिरच्यांची। बघा गोबी अशी छान कापून घेतलेली आहे आणि बटाट्यांचा असा कट केलेला आहे, हिरव्या मिरच्या आपण कापून घेतलेला आहे आणि गावरानी कोथिंबीर असं छान कापून घेतलेला आहे, 2-3 टमाटर आणि 1 लसूण। तर चला आपण गरम पाण्यामध्ये गोबी उकडून घेऊ। चला आता आपण गरम पाण्यामध्ये गोबी उकडून घेऊ आणि वरतून घेऊ आपण मीठ, कारण त्याचा गंध पण आहे ना सर्व निघून जाणार आणि गोबी आपली छान होणार। आपली गोबी छान उकडली गरम पाण्यामध्ये, कारण त्याला जे डाग लागलेले असतात ते सर्व निघून जातात गरम पाण्यात। चला एकाकडून आपली गोबी होती आणि एकाकडे आपण भाजीची सुरुवात करू। आपण 4 चम्मच त्यात तेल घेतलेलं आहे। बटाटे मस्त मसाल्यामध्ये आपल्याला करून घ्यायचे। तर तेल झालं गरम आणि टाकायचं आपल्याला जिरा। बघा जिरं झालं आपलं, आता घ्यायचं आपल्याला त्याच्यात लसूण। हलवून घ्यायचं चांगलं। त्याच्यानंतर टाकलं तर तडक्याला मिरच्या। आता घेऊ आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या जे आपण कापून घेतलेल्या। एकाकडे आपली गोबी पण शिजती आहे, छान तिला गरम पाण्यामध्ये उकळून झाले। आपल्या हिरव्या मिरच्या पण त्याच्यात आता टमाटर घ्यायचे, टमाटर छान गळू द्यायचे आपल्याला तेलात। घेऊ आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि थोडीशी हळद आणि आपण याला हलवून घेऊ। आपले टमाटर पण गळून गेले, त्याच्यामध्ये आपला मसाला पण चांगल्याने शिजला। आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बटाटे जे आधी धुवून घेतले होते मी। बघा टाकले आपण बटाटे, आता याला हलवून घेऊ आपण। चला आता आपल्याला बटाट्याच्या थो द्यायचे, याला थोडं झाकून घेऊ आपण आणि गोबी आपली करते आहे ना थंड पाण्यामधून काढून घेऊ। गोबी याच्यामध्ये उकळून गेलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आपली गोबी झालेली आहे। सगळं गंध पण तिचं निघून गेलेलं आहे। आता आपण त्याला टाकू थंड पाण्यामध्ये आणि एक वेळेस धुवून घेऊ। काहीच गंध पण नाही राहिलेलं त्याच्यात, सर्व निघून गेलेलं आहे। झाकण उघडून बघू आपण, झाले आपले बटाटे। किती छान झालेले मसाल्यात आणि आता टाकू आपण त्याच्यात गोबी जी मी 1 पाण्याने धुवून घेतली आणि गोबीला चांगल्याने हलवून घेऊ आपण। व्हिडिओ बघता बघता लाईक पण करून द्या। मग आता बघताच व्हिडिओ तर तुमच्यासाठी मी एवढं करते, तुम्ही थोडंसं नाही करू शकत का? बघा टाकली आपण त्याच्यामध्ये गोबी, आता याला आपण झाकून घेऊ आणि नंतर अर्धा ग्लास त्याच्यात आपण पाणी टाकू। बघा झाली आपली गोबी, आता त्याच्यामध्ये टाकू आपण अर्धा ग्लास पाणी। आपण साधी गोबी केलेली हिरव्या मिरचीची, नेक्स्ट व्हिडिओला आपण मसाला गोबी करू, जी लग्नामध्ये असते। बघा आपण घेतल्याचे अर्धा ग्लास पाणी, आता याला आपण चांगल्याने हलवून घेऊ आणि ठेवून देऊ त्याच्यावर झाकण 5 मिनिटं फक्त, जास्त नाही। बघा झाली आपली भाजी छान, त्याचं पाणी पण आटवून गेलेलं आहे। माझी भाजी कशी झालेली आहे मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू आपण मसाला गोबी सोबत। तर गाईस झाली आपली भाजी बनवून तयार। आपली भाजी कशी झालेली आहे मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू आपण मसाला गोबी सोबत। आतासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। पुन्हा भेटू आपण छान रेसिपी सोबत। बाय।